एकेकाळी सर्व देव मोठ्या संकटात सापडले होते। सर्व देवता त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी भगवान शंकराकडे आले। त्यावेळी भगवान शंकरासोबत गणेश आणि कार्तिकेयही बसले होते। देवतांच्या अडचणी पाहून भगवान शिवाने गणेश आणि कार्तिकेयला प्रश्न विचारला, तुमच्यापैकी कोण देवतांच्या समस्या सोडवेल आणि त्यांना मदत करेल? जेव्हा दोन्ही भाऊ मदत करण्यास तयार झाले तेव्हा भगवान शिवाने त्यांच्या समोर एक स्पर्धा ठेवली। या स्पर्धेनुसार दोन भावापैकी जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल तो देवतांना त्यांच्या अडचणीत मदत करेल। भगवान शंकरांनी हे सांगताच कार्तिकेय आपल्या मोरावर बसला आणि पृथ्वीभोवती फिरायला गेला, पण गणेशजी आपल्या जागेवरच उभे राहिले आणि उंदराच्या साहाय्याने आपण संपूर्ण पृथ्वीला कसे फिरू याचा विचार करू लागले। त्याच क्षणी त्यांच्या मनात एक कल्पना आली। ते आपले वडील शिवजी आणि आई पार्वती यांच्याकडे गेले आणि त्यांना 7 वेळा प्रदक्षिणा घालून परत आपल्या जागेवर येऊन उभे राहिले। काही वेळाने कार्तिकेय पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परतले आणि स्वतःला विजेता म्हणू लागले। तेव्हा भगवान शिवांनी गणेशाकडे पाहिले आणि त्याला विचारले, गणेशा, तू पृथ्वीभोवती का फिरला नाहीस? तेव्हा गणेशजींनी उत्तर दिले, संपूर्ण जग आई वडिलांमध्येच बसते। मी पृथ्वीभोवती फिरत असलो किंवा माझ्या आई वडिलांभोवती फिरलो हे एकच आहे। हे ऐकून भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री गणेशाला सर्व देवतांचे संकट दूर करण्याची आज्ञा केली। यासोबतच भगवान शिवाने गणेशाला आशीर्वादही दिला की जो कोणी तुझी पूजा करेल आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला व्रत करेल त्याची सर्व दुःखे दूर होतील आणि त्याला भौतिक सुख मिळेल। तुम्हाला ही गणेश चतुर्थीची कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। ही कहाणी ऐकून तुमच्या ज्ञानात भर पडली असेल अशी आशा करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर रेणुका व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।